आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, सावकाश सावकाश, आरामशीर. तुम्ही कशी आलात आणि कधी आलात? कशी म्हणजे मी रिक्षाने आले. मणीचा फोन आला होता. तो म्हणाला त्याला काही काम आहे म्हणून तो बाहेर जाणार आहे, तर स्वानंदीकडे जा म्हणून. काय झालं तुला? काय लागलं? काही नाही. काही नाही. मणीने मला सगळं सांगितलं. पण काय ना, तू मला परकी समजतेस. त्याच्यामुळे कितीही दुखत असलं तरी विचारल्यानंतर काही नाही. नाही, बरोबरच आहे ना, कारण मी तुला माझी मुलगी समजते. तू कुठे मला तुझी आई समजतेस? मॅडम, असं नका ना बोलू. तुमच्याशिवाय कोण आहे माझं माहेरी? तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्हाला त्रास झाला असता. तुमच्यापासून लपवायचा हेतू नव्हता माझा. कळते मला. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ना, त्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी लपवतो. पण हेतू लपवण्याचा नसतो. हेतू फक्त एवढाच असतो की आपल्या व्यक्तीला त्रास होता कामा नये. नाही म्हणजे मी पण हे कधी कधी करते ना. अच्छा, म्हणजे माझ्यापासून तुम्ही पण सिक्रेट लपवली आहेत तर? हो. नाही, विचारायचं नाही. मी अजिबात काही सांगणार नाही तुला. मॅडम नाही, आता फक्त मी तुझ्यासाठी उपमा बनवून आणलाय. मला माहिती तुला खूप आवडतो. घेऊन येते, गपचूप खायचं. थँक्यू मॅडम. आता आईच मुलीसाठी एवढा छान नाश्ता बनवू शकते ना. आईलाच मुलीची काळजी असते. तिला काय हवंय नकोय ते सगळं आईलाच कळतं. आणि वेळ आली तर आई मुलीवर रागवू पण शकते. अच्छा, मी कधी रागावली तुझ्यावर? हा, म्हणजे कधीतरी असं बोलले असेल, पण मी तुझ्यावर रागवू शकत नाही. तुला माहितीये ना. मॅडम, पण तुम्ही कशाला बनवला? मी केलं असतं की काहीतरी. आता ओरडणार मी? आईच्या हक्काने भरवतीये ना मी. सॉरी. हा ठीक आहे, हे घे. दूध आणते आता तुझ्यासाठी. गपचूप प्यायचं. या दुधाच्या थेंबाजवळ मुंग्या का मेलेल्या आहेत? थँक्यू. स्वानंदी, मला असं वाटतं की तू थोडस अलर्ट राहा ना. म्हणजे मला सतत वाटतं की या घरात तू सेफ नाहीस. उगाच अशी एक भीती वाटत राहते की तुला काहीतरी धोका आहे. तू फक्त अलर्ट राहा, स्वतःची काळजी घे. मॅडम, थंडी आहे. ए वेडा, कसला विचार करते? एवढा विचार करायला नाही सांगितलं मी. फक्त अलर्ट राहा, टेन्शन नाही घ्यायचं. नाही मॅडम, माझी ड्यू डेट जवळ येते ना, त्याचंच टेन्शन वाटतं. म्हणजे सगळं नीट होईल की नाही हा विचार डोक्यात असतो सतत. सगळं व्यवस्थित होणार, अजिबात काळजी करू नकोस. किती वेळा सांगितलं तुला, या अवस्थेत फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आणि खुश राहायचं. तुला काळजी करायची काय गरज आहे? मी आहे ना सतत तुझ्या बरोबर. तुम्ही आहात म्हणूनच आधार वाटतो मला. तुमच्या असण्याने रिलीफ मिळतो मला. मॅडम, किती स्ट्रॉंग आहात ना तुम्ही. एवढं सगळं तुमच्या आयुष्यात घडूनही आज तुम्ही स्वतःच्या पायावर हिमतीने उभे आहात. कुठून येते एवढी शक्ती? जिथून संकट येतात. तू बसलाय ना वरती, तो सतत आपली परीक्षा घेत असतो, पण त्यातनं उत्तीर्ण होण्याची शक्ती सुद्धा तोच देत असतो. आणि त्याच्यावर दृढ विश्वास असताना तर मोठमोठ्या संकटाच्या महासागरातून तो आपली नौका पार लावतोच. आणि मी तर एकटीच होते, पण तुझं पुण्य ना माझ्यापेक्षा थोडस जास्त. त्यांनी तुझ्यासाठी मणी पाठवली.
मी बघते. तुम्ही 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 काय करताय इथे कामाच्या वेळी? बाकी उद्योगधंदा तर काही नाहीच आहे तुम्हाला. काय ग ये स्वानंदी, ही बाई आली आहे त्याची भजनं करत बसणार आहेस का? काम किती पडली आहेत माहित नाही तुला? चल लवकर घरातली कामं कर. आणि हे बघ, बस झाली आहे तुझी आजारपणाची नाटकं. स्वानंदी नाटक करत नाहीये. तिची तब्येत बरी नाही दिसतंय ना तुम्हाला? तुमचं मत विचारलंय का? मग फुकटची मतं कशाला मांडताय? आमच्या घरात तुम्ही कशाला बोलताय मध्ये मध्ये? 1000दा सांगितलंय आमच्या घरात याची काहीही गरज नाही, तरी पण येतात निर्लज्जासारखे आणि वर स्वानंदीला फूस लावता आमच्या विरुद्ध. मॅडम प्लीज त्यांचा असा अपमान करू नका. त्या आईसारख्या आहेत माझ्या. घ्या आली तलवार उपसून तुमचा कैवार घ्यायला. अगं आई सारख्या असणं आणि आई असणं याच्यात फरक आहे. जसा मणी तुझ्या अनौरस बाळाचा बापासारखा आहे, बाप नाहीये, तशीच ही बाई तुझी ओढून ताणून नाहीये, खरी आई नाहीये. तुमची अशी तकलादू नाती मला नका सांगू. एक तर ह्या बाईच्या संसाराचा पत्ता नाहीये, ही माझ्या घरात येऊन माझ्या संसारात माती कालवते हे मी कधी मान्य करून घेणार नाही. एक तर तू आलीस अनौरस मुलाला घेऊन आणि तुझ्या पाठोपाठ ही बाई येते रोज रोज, जिच्या आयुष्याचा काही आगापिछा नाही. बस, लिमिट क्रॉस करताय तुम्ही. बाई आहात का कोण आहात? तुम्हाला सुद्धा एक मुलगा आहे ना? तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सीच्या प्रोसेस मध्ये गेलात ना? अशा वेळी मुली किती सेन्सिटिव्ह होतात, त्यांना शारीरिक मानसिक त्रास होतो याची कल्पना आहे तुम्हाला? आणि तुम्ही असं तिच्याबरोबर कसं वागू शकता? अशा अवस्थेत तिच्याकडनं काम करून घेताना तुम्हाला लाज नाही वाटत? तिच्या मनाला त्रास किती होत असेल, तिच्या मनाला घरं पडतील, इतकं वाईट कसं बोलू शकता तुम्ही? तुमच्या घरात इतके नोकर आहेत ना, मग तिच्या मागे काय लागताय? मॅम, तिच्या का मागे लागलात म्हणजे? स्वानंदी या घरची नोकर आहे, मणीची बायको आहे ना ती. मणी नोकर आहे या घरचा, त्यामुळे ती सुद्धा नोकरच झाली. आणि आमच्या घरात ना नोकरांना मॅटर्निटी लीव्ह नाही मिळत, आणि जर त्यांना लीव्ह हवी असेल तर आम्ही त्यांना लीव्ह द हाऊस असं सांगतो. आणि तोही ऑप्शन आहे तिच्याकडे. पण काय आहे ना, ही आणि हिचा नवरा आमचं हे घर सोडून नाही जाणार. का माहितीये? कारण इथे सगळं ऐशो आराम आहे ना, सुख आहे. हे सुख सोडून ही कसं जाईल? आणि तुम्ही तर अजमावून पाहिलंच आहे. तुम्ही घेऊन चालला होता की तिला? आली का ती तुमच्या बरोबर? नाही आली ना? मॅम, थोडक्यात मला इतकंच सांगायचंय, स्वानंदी या घरची नोकर आहे आणि आमच्या घरात नोकरांना काम करावं लागेल. तोंड सांभाळून बोल. स्वानंदी या घरची नोकर नाहीये. आणि मी स्वानंदीला घेऊन जात होते ना, पण तुमचे ते सरपोतदार, हिचा नवरा, त्यांनी अडवलं. स्वानंदीने इथे राहणं हिच्या नवऱ्याची गरज आहे, स्वानंदीची नाहीये, कळलं? आणि तुम्ही जर का तिच्या जीवावर उठणार असाल ना असे, तर मी स्वानंदीला घेऊन जाईन. आणि आता परत जर स्वानंदीला मी माझ्या बरोबर घेऊन गेले तर हिचा नवरा पण मला थांबवू शकणार नाही, कळलं? एक मिनिट, हिचा नवरा काय म्हणताय? सरपोतदार साहेब म्हणायचं, साहेब. एकेरी नावाने उल्लेख करताय त्यांचा? त्यांचं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुमची? लाज नाही वाटत एवढ्या मोठ्या माणसाच्या नावाचा एकेरी उल्लेख करताना? माझी लायकी काय मला चांगलं माहितीये, आणि ते तुम्हाला सांगायची मला अजिबात गरज नाहीये. आणि माझी खरी लायकी काय हे जर का मी तुम्हाला सांगितलं ना,
तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कळलं? एकदाच सांगते, स्वानंदी काम करणार नाही. तुम्ही पाहिजे तिथे बसू शकता किंवा तुमच्या बंगल्यात परत जाऊ शकता, आम्हाला काहीच फरक पडणार नाही. जोपर्यंत मणी इथे येत नाही तोपर्यंत मी इथेच आहे. मी इथून जाणार नाही. ह्या वॉर्डनने साहेबांच्या नावाचा उल्लेख एकेरी कसा काय केला? असं होतं राधा आणि कृष्णाचं प्रेम. एक दिवस राधा चिडली आणि कृष्णाला म्हणाली, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग माझ्याशी लग्न का नाही करत? त्यावर कृष्ण हसून म्हणाला, राधे, लग्न करायला किती माणसांची आवश्यकता असते? राधा म्हणाली, नवरा आणि नवरी, फक्त 2 माणसांची. त्यावर कृष्ण त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणत म्हणाला, मग आपलं लग्न कसं होणार? आपण दोघं एक रूप आहोत, आपल्यामुळे तिसरा कोणी आहे का? असं अलौकिक प्रेम होतं राधा आणि कृष्णाचं. मणी, सावकाश, तू कधी आलास? तुम्ही राधाकृष्णाची एवढी प्रेमळ गोष्ट सांगत होता तेव्हाच. स्वानंदी, कशी वाटली गोष्ट? खूप छान. तुम्ही तर ही पहिली गोष्ट ऐकली, पण आम्ही हॉस्टेलला होतो ना मनी सर, तेव्हा वॉर्डन मॅडम आम्हाला खूप गोष्टी सांगायच्या. बर, आणि तब्येत काय म्हणते आता? एकदम बरी. मॅडमनी खूप काळजी घेतली माझी. अर्थात, आता आईच्या देखरेखीखाली होत्या म्हणजे तब्येत सुधारणारच ना. बरं, मी काय म्हणतो, मी कमाल ढोकळा घेऊन आलो, गरमागरम. लगेच आणतो, खाऊया सोबत. हा गरमागरम ढोकळा. थँक्यू. तू घे ना. हो. खूपच छान आहे. हो, खरंच. अजून घ्या ना मॅडम. नाही, बस आता तुम्ही दोघं खा. आणि हो, पुढच्या वेळेला हॉस्टेलला येशील ना, त्या 1 किलो ढोकळा घेऊन ये. नक्की. बाकीच्या मुलीला पण खायला देईन ना. मी निघू आता? मणी आलाय ना? अख्खा दिवस कसा गेला मला कळलंच नाही. हॉस्टेलमध्ये मुली पण वाट बघत असतील ना. निघू? हो मॅडम. पण मॅडम, आज तुम्ही दिवसभर स्वानंदी सोबत थांबलात, थँक्यू. थँक्यू म्हणून आई आणि मुलीला पर्क करू नकोस. मी माझ्या आनंदासाठी इथे थांबले होते. निघू मी? येते. हो. आई गो. उद्या पनवेलला जावंच लागणार आहे आणि ते काम उद्याच आणि मलाच करावं लागणार आहे. स्वानंदीला अजून बरं वाटत नाही, त्यांना सोडून कसं जाऊ? काय झालं म्हणे सर? कसला विचार करते? स्वानंदी, मला काही कामानिमित्त पनवेलला जावं लागणार, अर्जंट काम. पण तुम्ही? मग एवढंच ना, मग जा की. माझी अजिबात काळजी करू नका, मी एकदम बरी आहे. वॉर्डन मॅडमनी खूप खाऊ घातलं, औषधही दिलं आणि आता मी खरंच बरी आहे. तुम्ही नका काळजी करू, बिंदास जा. बरं, तुम्ही हा ढोकळा खा, गरम येतं. मी आलोच फ्रेश होऊन. जुळतय तुझ्या मागा मागा पळतय, हसलय बघ फसलय. कळतय मन जुळतय तुझ्या मागा मागा पळतय, हसलय बघ फसलय. तुझ्या स्वप्नात दंगलय, तुझ्या इश्कात मन माझं रंगलय रंगलय.
इश्कात मन माझं रंगलंय, तुझ्या इश्कात मन माझं रंगलंय, रंगलंय ग इश्कात मन माझं रंगलंय. टिफिन मणी सर, पोहे केलेत तुमच्यासाठी. अरे वा स्वानंदी, आज काय स्पेशल? मस्त नाश्ता टिफिन. सहज भेंडीची भाजी केली आहे, चपात्या केल्यात, एका डब्यात कोशिंबीर आहे आणि एका डब्यात दही आहे, छोट्या डब्यात दही. क्या बात है. बसा, नाश्ता करा. हो स्वानंदी, लग्न केल्याचे फायदे आज जाणवत आहेत मला. तुम्ही का करत बसलाय? मी केलं असतं की. मणी सर, मी आता बरी आहे आणि लग्न झाल्याचा फायदा मलाही होतोच आहे की. म्हणजे असं म्हणतात की लग्न म्हणजे समर्पण. आपल्या जोडीदाराला काय आवडतं त्याच्या आवडीनिवडी बघून, त्याच्यासाठी ते बनवणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. आणि तुम्हाला आनंदी बघून छान वाटतंय मला. अहो करा लवकर, पनवेल गाठायचंय ना? हा म्हणजे जायचं, जावंच लागणार पनवेलला. स्वानंदी, मी काय म्हणतो, आपण आपल्या घराला रंग मारूयात का? रंग? हा रंग मारूयात. कुठला रंग आवडतो तुम्हाला? काय वाटतं? लाईट शेड मध्ये कुठलाही चालेल. हा पण मणी सर, आत्ता रंग मारायची काही गरज नाहीये. हे बरोबर आहे. तुम्ही आज डब्यात भेंडीची भाजी दिली ना, मी तुम्हाला स्वानंदी भेंडीच्या भाजीचा किस्सा सांगतो. एकदा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथे मग एक खानावळीत गेलो. मणी सर, भेंडीच्या भाजीचा किस्सा घरी आल्यानंतर सांगा. आता उशीर होतोय, निघा. हा उशीर होता, निघा. हा थँक्यू. तुम्ही टिफिन वगैरे. बर येतो. निघा. स्वानंदी, औषध वेळेवर घेईन, जेवण वेळेवर करेन, आरामही करेन. हा हा काळजी पण घेईन, घेईन काळजी. तुम्ही निघा, उशीर होतो आता. हा हा नाही जायचं. स्वानंदी, आज जावंसच वाटत नाहीये. जावं तर लागणारच ना, कामं तर करावीच लागतील. निघा, उशीर होईल तुम्हाला. हा हा जा. पण तुम्ही काळजी घ्या. मी घेईन काळजी. जा मणी सर तुम्ही. हा जातोय जातोय. किती काळजी घेतात माझी. काय म्हणाले होते? मला मणी सर नाही, ए मणी म्हणायचं. ए मणी. वॉर्डन मॅडम काल गेल्या तेव्हापासून मी त्यांना फोनही नाही केला. थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं. स्वानंदी, बोल स्वानंदी, तब्येत ठीक आहे ना? तब्येत एकदम बरी आहे माझी. काल तुम्ही इतकी काळजी घेतली की माझी तब्येत ठणठणीत झाली. दरार आहे मॅडम तुमचा. अच्छा, म्हणजे माझी चेष्टा करतेस तू? अहो चेष्टा नाही, खरं तर तुम्हाला आभार मानायला फोन केला होता. तुम्ही किती काळजी घेतली माझी. तुम्ही सगळी कामं सोडून इथे आलात. इतकी काळजी घेतली म्हणून तर बरी झाले ना मी. खरंच थँक्यू. कळलं म्हणजे तू मला परकी समजते? अहो नाही, आईला थँक्यू म्हणते, कळतंय ना तुला? नाही नाही, मग तसं असेल ना तर मी म्हणते की 1.5-2 लाख वेळा थँक्यू बोलूनच घे तू. काय आहे की तुझं बाळ जन्माला आल्यानंतर ना त्याचं सगळं मीच करणार आहे. म्हणजे त्याची शी सू दुपटी बदलणं, त्याचे लाड करणं सगळं मी करणार आहे. त्याचं बारसं मी करणार आहे. त्याचे लाड करून मी माझी हौस भागवणार आहे. मी त्याला माझ्या हाताने मोठं करणार आहे. चांगल्या शाळेत घालणार, चांगलं शिक्षण देणार. माझं हरवलेलं आई पण मी तुझ्या बाळाचे लाड करून पुरवणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, हा आता तू मला आई मानत नसशील, माझे आभार वगैरे मानत असशील ना, तर आधी सांगून ठेवते, बाळाची आजी मीच, बस. मॅडम, मी तुम्हाला थँक्यू म्हणाले ते तुम्ही परके आहात म्हणून नाही, तुम्ही आपल्या आहात म्हणून. आणि
मनात जे होतं तेच सांगितलं मी. कळतंय ग मला, माहितीये सगळं. हो पण मी मगाशी जे बोलले ना बाळाबद्दल ते सगळं सिरियसली बोलले. ते ती मस्करी नाहीये. हा आणखी नो, तुझं बाळणपण कुठे करायचं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये करायचं हे सुद्धा मी आधीच ठरवून ठेवलंय. म्हणजे जिथे माझं बाळणपण झालं होतं ना आपण त्याच हॉस्पिटलमध्ये तुझं बाळणपण करायचं. कारण का म्हणजे मी असं ऐकलंय की दूर दूरवरनं बायका तिकडे बाळणपणासाठी येतात. कारण का तिकडचे डॉक्टर खूपच अनुभवी आहेत, त्यांच्याकडे सगळी आधुनिक इक्विपमेंट्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा स्टाफ खूप केअरिंग आहे. हा माझा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडे आधीच नाव नोंदून ठेवावं लागतं, नाहीतर बेड मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यांची लेगसी अगदी खूप छान सांभाळून ठेवली आहे. आपण तुझं बाळणपण तिथेच करायचं बस. हो, तुम्ही एवढं सांगताय म्हणजे चांगलंच असेल हॉस्पिटल. काय नाव म्हणालात हॉस्पिटलचं? सिटी हॉस्पिटल. सिटी हॉस्पिटलचं बिल कुणाचं असेल हे? सिटी हॉस्पिटल? हो अगं गोरेगावला आहे. हॅलो हॅलो मॅडम, मी तुम्हाला करते नंतर फोन. अगं पण कमाली पूर्वी सिटी हॉस्पिटल म्हणजे त्या बिलाचा आणि वॉर्डन मॅडमचा तर काही संबंध नाहीये.